पाटेश्वर एक शोध निबंध. आदित्य फडके. पाटेश्वरमधील मूर्तींचे विश्लेषण. पाटेश्वरमधील मूर्तींचे विश्लेषण. 1. लिंगे. शिवलिंगाचे मुख्य 3 प्रकार समजले जातात. सामान्य लिंग, मुखलिंग व कायलिंग. आणि हे 3ही प्रकार पाटेश्वर येथे पाहायला मिळतात. या 3 मध्येही पुन्हा आणखी सहस्त्रलिंग, पंचमुख, चतुर्मुख, अष्टमुख हे प्रकार येतात. त्यामधीलही काही प्रकार पाटेश्वर येथे आहेत. त्यामुळे त्यातील काही लिंगांची विस्तृत माहिती व बाकीच्या लिंगांची साधारण माहिती इथे देत आहे. सर्वप्रथम शिवलिंगाचे भाग पाहू. शिवलिंगांमध्ये 2 भाग असतात. त्यातील खालचा एका बाजूला निमुळता होत गेलेला पन्हाळ असलेला जो भाग असतो त्यास शाळुंका म्हणतात. काही वेळा त्यास पीठ नावानेही ओळखले जाते. हे स्त्रीयोनी प्रतीक आहे. तर त्यावरच्या उभ्या भागास पिंड किंवा लिंग म्हणतात. हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे. या लिंगाचे शाळुंकेमध्ये बसवितानाचे पुन्हा 3 भाग केलेले असतात. एकसंध माध्यमाचे म्हणजे तळातील भागाला ब्रह्मभाग म्हणत असून हा चौकोनी किंवा समभुज आकाराचा असतो. मध्यभाग विष्णुरूप असून अष्टकोनी असतो व वरचा भाग शिवरूप असून गोलाकार असतो. चित्र या लिंगाचे पुन्हा 4 प्रकार आहेत. धारालिंग, केदारलिंग, छत्राकार लिंग व नागांच्या जोडप्यामधील लिंग. एकमुखी लिंग. प्रकार 1. एकमुखी लिंग. पाटेश्वर मंदिर समूहाकडे येताना पायऱ्यालगत सुरुवातीलाच एक चौकोनी शाळुंका असलेले मुखलिंग आहे. त्याची पन्हाळ तुटल्यामुळे त्याचे इथे स्थलांतर केलेले असल्याचे हे उघडपणे दिसते. या शाळुंकेवर मध्यभागी मोठी पिंड अथवा लिंग असून त्याच्या एका बाजूला एक दाढी असलेला मुकुटधारी चेहरा अथवा मुख आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. शिवलिंगाची पन्हाळ ही कायम उत्तर दिशेस असते व त्याच्या दिशानुक्रमाने त्याची नावे ठरलेली असतात. रूपमंडन या ग्रंथात त्यांच्या दिशा दिलेल्या आहेत. लिंगाच्या एका बाजूलाच मुख असल्यास ते पूर्वेस करावे, 2 असल्यास पूर्व व पश्चिमेस करावे, 3 असल्यास पूर्व, दक्षिण व उत्तरेस करावे व 4 किंवा 5 असल्यास 4 बाजूस 4 व 5वे ऊर्ध्व बाजूस करावे. त्यानुसार त्याची दिशानुक्रमे तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव व ईशान ही नावे आहेत. ही शिवाचीच नावे आहेत. याशिवाय त्याच्या 4 मुखांचा शिव, विष्णू, सूर्य, ब्रह्मा असाही अर्थ घेतला जातो. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही अर्थांनी त्याचे विश्लेषण पाहावे लागेल. या शिवलिंगाची पन्हाळ पश्चिमेकडे आहे. तरीही ती उत्तरेकडे केल्यास हा शिवाचा चेहरा ठरतो. तर पंचब्रह्मामध्येही हा शिवाचाच मुखवटा ठरतो. काही प्रत्यक्षदर्शी त्यास ब्रह्मा म्हणतात, पण ते अयोग्य आहे. केवळ दाढी आणि दिशा यावरून त्याचे स्पष्टीकरण ब्रह्मा असे करता येणार नाही. उपरोल्लेखित संदर्भ रूपमंडनमध्ये ही मूर्ती शिव असल्याचीच दर्शवितो. या मुखवट्यामागे तेजोवलय आहे. डोक्यावर करंड मुकुट असला तरी ही मूर्ती शिवाची असल्यामुळे यास जटामुकुटच म्हणावयाचे.
शिवाच्या कानात गोलाकार कुंडले आहेत. गळ्यामध्ये पट्टीसारखा अलंकार आहे. विशेष म्हणजे स्मित हास्य केलेल्या ओठांवर मिशा दिसतात. निसंशय हे लिंग 18व्या शतकातील आहे. यावरील शाळुंकेवर एकूण 71 छत्राकार लिंगे आहेत. 2 ओळींमध्ये तयार केलेल्या या लिंगासोबत त्याला उत्तर व पश्चिमेकडे 2 खाचा आहेत. त्यामध्ये केवळ पूजेच्या काळात मौल्यवान स्फटिक सोने वगैरेचे लिंग स्थापिले जात असावे असे वाटते. पूर्वीच्या काळी साधू मंडळी किंवा श्रद्धावंत शिवाचा बाण प्रवासातही सोबत ठेवत असत व मुक्कामाच्या ठिकाणी त्याचीच यथासांग पूजा करीत असत. उदाहरणादाखल छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता येईल. आग्र्याला जाताना त्यांनीही त्यांच्या नित्यपूजेतील शिवलिंग नेले होते. तसेच या ठिकाणी असावे. वास्तविक या ठिकाणी म्हणण्यापेक्षा पाटेश्वर येथे असणाऱ्या शिवलिंगाबाबत हेच म्हणता येईल. पण इथून इतके सगळे साधू धार्मिक वृत्तीचे कोणत्या ठिकाणी व का प्रवास करत असावेत असा प्रश्न पडतोच. माझ्या मते पूर्वीपासूनच यातील काही शाळुंकांवर लिंग नव्हते. महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही अशी काही प्रसिद्धीस आलेली ठिकाणे आहेत की ज्यावर लिंग नाही, केवळ शाळुंक आहे. त्या ठिकाणी पितळ किंवा तांब्याचा शिवाचा मुखवटा बसविलेला असतो. तसाच प्रकार इथे असण्याची दाट शक्यता आहे. इथे अजून एक शंका येते, ती म्हणजे इथे ज्या ठिकाणी ते बाण होते तेथून ते चोरीस गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी येथील बऱ्याच शिवलिंगांवर बाण दिसत नाही. प्रस्तुत शिवलिंगावर मधील मुख्य लिंगाच्या भोवती 71 लहान लिंगे आहेत व मधील एक मिळून त्यांची संख्या 72 होते. इथे उपरोल्लेखित 2 खाचांमध्ये ठेवली जाणारी लिंगे धरलेली नाहीत, अन्यथा त्यांची संख्या 74 होते. या सर्व 72 लिंगांची एकदा पूजा केल्यानंतर शिवाच्या उपरोल्लेखित रूपाचे 14 वेळा पूजन होते असा अर्थ होतो. यामध्ये त्याच्या दिशानुसार संख्या कमी जास्त आहेत हे खरे. त्यामुळे त्या त्या रूपाचे तितकेच पूजन होत असे असे म्हणता येते. म्हणजे याला 14 वेळे पूजले असता 1008 सहस्त्रनाम वेळा पूजन केले असे होते. या लिंगाजवळच एक भग्न आणि शेवाळे जमलेली मूर्ती आहे. ही नृसिंहाची आहे. उग्र रूपातील हा नृसिंह हिरण्यकशिपूला मांडीवर घेऊन पोट फाडत असताना ओळखता येण्यासारखा आहे. ऊन पावसात ही मूर्ती अत्यंत खराब झालेली आहे, तरी ती ओळखता येते. ही चांगली गोष्ट आहे. पण ही मूर्ती उलटी ठेवलेली असते. माझ्या प्रवासात तिला दरवेळी मी सरळ करून ठेवतो. प्रकार दुसरा, 72 लिंग असलेले लिंग. लिंगाच्या जवळच आणखी एक 68 लहान योनीसहित म्हणजे संयोनी लिंगे. व्यवस्थितपणे पाहिल्यास मध्यभागी असणाऱ्या लिंगावर एकावर एक अशी 3 शिवलिंगे दिसतात. ती मिळून यांची संख्या 71 होते व मूळ पीठ मिळून 72 होते. त्यामुळे याचेही 14 वेळा पूजन करून सहस्त्र वेळा पूजनाची फलप्राप्ती होते असे मानले जात असल्याने याचेही मुखलिंगाप्रमाणेच पूजन केले जात असावे असे वाटते. या लिंगाच्या वरील व पूर्वेकडील बाजूवर लेख कोरलेले आहेत. त्यातील काही अक्षरे वाचता येतात. वरील बाजूस असणारा लेख 3 ओळीचा आहे. त्यातील शेवटच्या ओळीचे श्री रो रा म्हणजे हरी, ना रो दे व म असे वाचन होते. पण यातून कसलाच बोध होत नाही. याच पायऱ्यांनी मंदिराच्या बाजूने चालत राहिल्यावर
उजव्या बाजूस एका देवळात एक शिवलिंग आहे. ते छत्राकार लिंग या पद्धतीचे आहे. या प्रकारचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रकार 3 मत्स्यकूर्म शिव. पाटेश्वर मंदिर आवाराच्या बाहेर दगडी बाकावर गरुड शिल्प नजीक एकाच आयताकृती दगडावर 4 वेगळी लिंगे आहेत. त्यातील एक सामान्य प्रकारचे आहे. त्याच्यावरील लिंग शाळुंकेपासून वेगळे करता येण्यासारखे आहे. त्याची पन्हळ उत्तरेकडे आहे. हे शिवलिंग उठावदार पद्धतीचे आहे. तर बाकीच्या 3 लिंगांना त्याच दगडात खोदून तयार केलेले आहे. त्यांची पन्हळ पश्चिमेकडे आहे. त्यावर अनुक्रमे 5 लहान लिंगे, मासा व कासव, मत्स्य व कूर्म यांचे संयुक्त शिल्प व 8 पाकळ्यांचे कमळ अशी लिंगे म्हणजे शिल्पे कोरलेली आहेत. यातील पहिल्या पंचब्रह्माचे व शेवटच्या कमळाचे विश्लेषण सोपे आहे. शिवाची 5 नावे वरती दिलेलीच आहेत. ती इथे येतात तर शिव पद्मपीठावर बसलेला आहे अशी अनेक ठिकाणी वर्णने येतात. आणि शिवलिंग हे शिव प्रतीक असल्यास त्यात पद्मरूप दाखविल्यास अयोग्य काहीच नाही. याचे आणखी वेगळे विश्लेषण करता येते. या शिवलिंगास व्यवस्थित पाहिल्यास कमळाच्या 8 पाकळ्यांच्या मध्यभागी छत्राकार लिंग कोरलेले दिसून येते. एकार्थाने हे लिंग कमळामध्ये बसविलेले आहे. डॉक्टर राची ढेरे यांनी त्यांच्या लज्जागौरी या शोधग्रंथात प्रथमावृत्ती पुनर्मुद्रण 1988 पान 119 ते 126 त्याचे विस्तृत विवेचन दिलेले आहे. त्याप्रमाणे गौरी म्हणजे पार्वती कमळरूप होते तर मध्यभागी असणारे लिंग शिवरूप. काही जण या लिंगाचा संबंध सूर्याशी जोडतात, पण तो तितका योग्य वाटत नाही. मधल्या शिवलिंगावर माशाचा आकार आहे. त्याला कासवासारखे 2 हात दाखविलेले आहेत. प्रथम दर्शनीच हे विष्णूचे 2 अवतार एकत्रित केलेले दिसतात. त्याचा शिवाशी अगर शिवलिंगाशी काही संबंध आहे का हे पाहण्यासाठी पद्मपुराणाचा आधार घ्यावा लागेल. पद्मपुराणामध्ये पीठावरती शाळीग्राम बसवावा असे म्हटलेले आहे. हा शाळीग्राम विष्णुरूप मानला जातो. यातही पुराणांतर्गत त्यावर मत्स्य व कूर्म निसर्गतःच असतात असे नमूद केलेले आहे. व असे शाळीग्राम गंडकी नदीच्या नेपाळ पात्रात सापडतात. त्यांची पीठावर स्थापना केल्यानंतर त्यास मत्स्यकूर्म शिव असे नाव दिले जाते. त्यामुळे हे लिंग देखील शिवाचे असल्याचे सिद्ध होते. प्रकार 4 यंत्रलिंग. पाटेश्वर मंदिर समूहामध्ये ब्रह्मदेवाच्या लहान मंदिरासमोर एक शिवलिंग आहे. लहान असणाऱ्या चौकोनी शाळुंकेमध्ये मध्यभागी बदामाकृती आणखी एक लिंग आहे. त्यामध्ये लिंग मात्र त्रिकोणी आहे. याला यंत्रलिंग म्हणतात. हे या ठिकाणी असलेले एकमेव यंत्रलिंग आहे. याच्या 3ही कोनांचा अर्थ सत्य, रज आणि तम म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव असा होतो. याच्या वरील बाजूस 2.5 वळणे घेतलेल्या नागाचे लहान शिल्प आहे. त्याच्या एका वळणात गोल कोरलेला आहे. त्याचा काही अर्थ कुंडलिनीशी लागत असावा असे वाटते. प्रकार 5 त्रिपीठ लिंग. दुसऱ्या लेणी समूहामध्ये तळ्याजवळील लेणीमध्ये काही शिवलिंगे आहेत. त्यातील पहिले लिंग चौकोनी असून त्यावर 3 टप्प्यांमध्ये लिंगे घडविलेली आहेत. याची पन्हाळ पूर्वेस केलेली आहे. यातील पहिल्या मोठ्या शाळुंकेवर 26 लहान व 1 चौकोनी मोठे अशी लिंगे आहेत. त्यावरील चौकोनी शाळुंकेवर 21 लहान व 1 गोलाकार मोठे लिंग आहे. सद्यस्थितीत सर्वात वरच्या शाळुंकेवर लिंग नाही, पण ते असल्यास त्यास एकच योनीसहित असे मानलेले दिसते. कारण या सर्व लिंगांची बेरीज 48 होते.
याचा शिव सहस्त्रनामाशी संबंध येतो. यातील एका शिवलिंगांची 21 वेळा पूजा केल्यानंतर त्यांची 1008 ही संख्या होते. म्हणजे या लिंगांवर 21 वेळा एक शिवनाम घेऊन बिल्वदल किंवा फूल वाहिल्यास शिवसहस्त्रनाम पूर्ण होते. रुद्रलिंग. याच लिंगाशेजारी आणखी एक पण 12 कोनी म्हणजे 12 कोनी लिंग आहे. त्यावर मध्यभागी सामान्य लिंग असून त्याच्या भोवतीने विविध आकाराची 10 लहान लिंगे आहेत. याची ही पन्हाळ पूर्वेस केलेली आहे. याच्या शाळुंकांचे आकार अर्धचंद्र, बदाम, त्रिकोण, गोल, चांदणी, बाराकोनी, चौकोनी असे आहेत. असे आकार शिवलिंगावर शिवलिंगाचे आढळत नाही. शिवाय त्यांच्या लिंगावर त्रिशूल, वज्र, दंड, कुंभ, झाड, शिखर, अंकुश व पद्म अशा काही आकृती कोरलेल्या दिसतात. त्यामुळे हे लिंग साहजिकच वेगळे आहे. हे 11 रुद्र आहेत. त्यांची नावे अज एकपाद मध्ये दिलेली आहेतच. आणि रुद्र म्हणजे शिव असतोच. त्यावरील चिन्हांचे विश्लेषण असे होते की शिवाच्या काही रूपांमध्ये त्याच्या हातात यातील काही लांछने म्हणजे आयुधे दिसतात. लांछने अथवा आयुधे दिसतात. झाड व शिखर. यातील झाड हे बेलाचे आहे. या शिल्पावर त्याची 3 पाने व्यवस्थित दिसतात. तर शिखर प्रासाद आहे. काही जण याचा संबंध अष्टदिक्पालाशी लावतात, पण याचा अष्टदिक्पालांशी काहीही संबंध नाही. कारण अष्टदिक्पालांचे लिंगरूपात अंकन केले जात नाही. त्यामुळे याला 11 रुद्रांचे लिंग म्हणणे अधिक योग्य ठरेल. प्रकार 7. कुंभेश्वर लिंग. तिसऱ्या लेणी समूहामध्ये लेण्याच्या मधील आवारात 2 अतिशय सुंदर लिंगे आहेत. त्यातील डावीकडे असणाऱ्या आयताकृती शाळुंकेवर मध्यभागी मोठे दगडी पिठाच्याच शाळुंकेच्या दगडात घडविलेले 2 मोठे कुंभ एकमेकांना चिकटून असलेले पाहायला मिळतात. त्याभोवती 8 लहान छत्राकार लिंगे आहेत. अशी या शिवलिंगावर एकूण 10 लिंगे आहेत. याची पन्हाळ उत्तरेकडे आहे. काही प्रत्यक्षदर्शी यास कलशधारी पिंड किंवा कलशपिंड म्हणतात, पण शास्त्रीय भाषेत याचे कुंभेश्वर असे नाव आहे. नेपाळमध्ये काठमांडू खोऱ्यात व तंजावरमध्ये या नावाची एक मंदिरे आहेत. तिथे मंदिरातील लिंगाचे प्रकाश छायाचित्रण करण्यास परवानगी नसल्याने मला ती मिळू शकलेली नाही. या ठिकाणी फरक केवळ इतकाच आहे की शाळुंकेवर कलशास लागून व त्याच्या किनारपट्टीवर अशी 8 लहान लिंगे आहेत. हे अर्थातच अष्टभैरव आहेत. वास्तविक भैरवांची संख्या 64 आहे, पण त्यांचे मुख्य 8 वर्ग असून त्याचे पुन्हा 8 भैरव आहेत. हे प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे: 1. चंड वर्ग, 2. संहार वर्ग, 3. क्रोध वर्ग, 4. असितांग वर्ग, 5. भीषण वर्ग, 6. कपाल वर्ग, 7. रुरु वर्ग, 8. उन्मत्त वर्ग. यांची आयुधेही निराळी आहेत, पण इथे आपल्याला प्रस्तुत विषयात उपयुक्त असलेल्या माहिती पुरतेच मर्यादित राहायला हवे. अशा प्रकारे हे 8 भैरव आहेत. हे या कुंभाभोवती लिंग रूपात दाखविलेले दिसतात. प्रकार 8. चतुर्मुख लिंग. याच लिंगाशेजारी आणखी एक मोठे शिवलिंग आहे. त्याची पन्हाळ मात्र पूर्वेकडे आहे. याचा वरचा भाग 12 कोनी आहे.
तर पाषाणाचा मूळ म्हणजे पन्हळ सोडून खालील भाग चौकोनी आहे. शाळुंकेच्या मध्यभागी लिंग असून त्याला चारही बाजूस एक एक मुखे आहेत. करंड मुकुट घातलेल्या या अर्धमूर्ती गोलाकार कुंडले व कंठालंकार धारण केलेले आहेत. त्यांच्या मागे तेजोवलय आहे. याला चतुर्मुख शिवलिंग म्हणतात. महाभारतातील आदिपर्वात या 4 मुखांची कथा दिलेली आहे. तिलोत्तमा नावाची अप्सरा एकदा पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना तिचे सौंदर्य न्याहाळता यावे म्हणून शिवाने 4 तोंडे प्रकट केली. त्याची ही 4 तोंडे म्हणजे अघोर, उष्णीशीन, योगी व स्त्री अशी आहेत. याच्या दक्षिण मुखाला मिशा काढलेल्या आहेत, पण त्या सुळ्यासारख्या दिसतात. विष्णू धर्मोत्तरामध्ये यांना पूर्वेस उष्णीशीन, पश्चिमेस योगी, दक्षिणेस अघोर व उत्तरेस स्त्री अशी सांगितलेली आहेत. प्रकार 9. पंचलिंग व अष्टादशलिंग. याच लेणी समूहातील उत्तराभिमुख लेणीमध्ये डाव्या बाजूस 4 चलरूपातील लिंगे आहेत. या 4ही लिंगांच्या शाळुंका चौकोनी आहेत, पण पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या लिंगावर लहान छत्राकार लिंगे आहेत. तर पहिल्या व तिसऱ्या शाळुंकेवर लिंगे समान संख्येने आहेत. मधल्या शाळुंकेवरील लिंगाच्या जागी केवळ खाचा, खोबणी आहेत. त्याची संख्या लक्षणीय आहे. वास्तविक इथल्या सगळ्याच शिवलिंगावर मधल्या लिंगाची केवळ खाच आहे. आपल्या सोयीसाठी प्रथम दुसरे लिंग पाहू. यास पंचलिंग म्हणतात. ही येथे सुटी असली तरी 4 बाजूस 4 मुखे व 5वे ऊर्ध्व बाजूस अशी ही 5 लिंगे होतात. वरती याची माहिती दिलेली असल्यामुळे इथे तपशील दिलेला नाही. उर्वरित 3 लिंगांमध्ये दक्षिणोत्तर बाजूला अनुक्रमे 8 व 10 अशी लहान लिंगे उठावाने घडवलेली आहेत. या लिंगांची संख्या लक्षणीय आहे, कारण यातील एकेका लिंगाची 6 वेळा पूजा केल्यास ती सहस्त्र होतात. सहस्त्रलिंगे घडवून त्याची स्वतंत्र पूजा करण्याऐवजी हा प्रकार वाखाणण्याजोगा आहे. शेवटच्या शाळुंकेवर 7 लहान लिंगे आहेत. यांचे 144 वेळा पूजन केल्यानंतर सहस्त्रपूजन होते. प्रकार 10. त्रिलिंग. याच लेणीमध्ये आणखी एक गोलाकार शाळुंका असलेले लिंग आहे. यावर आणखी 3 लिंगे नसलेली सुटी शिवलिंगे उठावाने घडविलेली आहे. याचा अर्थ काही जण ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याशी लावतात, तर काही जण शिवरूपाशी. पण हा मुद्दा तितकासा पटणारा नाही, कारण इथे आतापर्यंत शिवलिंगांची उहापोह करताना त्याचा शिव सहस्त्रनामाशी संबंध असल्याचे दिसते व बऱ्याच अशा लिंगांचेही तेच प्रयोजन आहे हे पुढे दिसेलच. मग यास वेगळे रूप कसे देता येईल? याही लिंगांची 36 वेळा पूजा केली की 1008 नावे होतात. त्यामुळे हेही सामान्य प्रकारचे लिंग ठरते. लिंग निर्मिती ही निश्चितच वेगळी आहे, पण त्यामुळे त्याचे रूप बदलत नाही. प्रकार 11. विविध प्रकारचे लिंगे. याच समूहामध्ये पश्चिमाभिमुख लेणीमध्ये 9 शिवलिंगे आहेत. त्याही लिंगांची संख्या सहस्त्रनामाशी जुळणारी आहे. काही ठिकाणी 18, 2 व 72 अशी आहे. यातील एक लिंग विश्वेश्वर तळ्याजवळ असलेली एकमुखी लिंगाची लहान प्रतिकृतीच आहे, पण यावर कोणतेही मुख कोरलेले नाही व एकमुखी लिंगावर असलेल्या खाचेच्या ठिकाणी इथे लिंगे आहेत. हाच काय तो फरक. प्रकार 12.
पंचलिंग. याच लेणीमध्ये एक चौकोनी लिंग आहे. त्यांच्या शाळुंकेवर पंचलिंगे उठावाने कोरलेली आहेत. म्हणजे 4 छत्राकार लिंगे खाली कोरून त्यावर 5वे लिंग आहे. याचा संबंध बरीचशी मंडळी लिंग पंचकाशी जोडतात. विदिशा, मध्य प्रदेश येथील चौकोनी शाळुंकेच्या प्रत्येक कोपऱ्यावर असेच एक लिंग आहे. पण या लिंगाचा संबंध तसा जोडता येणार नाही, कारण इथे अशी 109 पंचलिंगे आहेत. शिवाय त्याच्या एका कोपऱ्यात एक छत्राकार लिंग व मध्यभागी सयोनी एक लिंग आहे. अशा प्रकाराने यांची संख्या 547 होते. त्यामुळे या लिंगाचे काही वेगळे महत्त्व होते अगर आहे हे नक्की. प्रकार 13. अष्टलिंग. तिसऱ्या लेणी समूहामध्ये पूर्वाभिमुख लेणीत असणाऱ्या लिंगाचा थोडा स्वतंत्र विचार करावा लागेल. या लेणीमध्ये 4 मोठी लिंगे असून त्याचा पीठाचा अथवा शाळुंकेचा भाग उंच आहे. शिवाय यावरील लिंगाची संख्या व रचनाही निराळी आहे. येथील डाव्या बाजूच्या भागामधील पहिले लिंग द्वादश कोनी आहे. त्याच्या शाळुंकेवर मध्यभागी जाड व उंच लिंग असून त्याच्या भोवतीने सयोनी 8 छत्राकार लिंगे आहेत. यातील मुख्य लिंग धारालिंग असावे असे वाटते. त्याच्या धारा कालौघात लिंगातच एकरूप झाले असाव्यात. त्याच्या शाळुंकेवरील बाजूस एक आडवी रेषा दिसते. प्रत्यक्षदर्शी त्यास ब्रह्मसूत्र अथवा मणिबंध म्हणतात, पण ते असे असत नाही. ते लिंगाच्या वरच्या बाजूस किंवा 1/3 भागात असते. मणिबंध हा आणखीनच वेगळा प्रकार आहे. ही खालची रेषा लिंगाचा वरील भाग बसविण्यासाठी केलेली आहे. मुख्य लिंगाच्या भोवती असलेली लहान 8 लिंगे ही समान अंतरावर आहेत. त्यांचे दिशा पाहून केलेले कार्य हे सहस्त्रलिंगाचेच रूप दाखविणारे आहे. या 8 लिंगाचे 26 वेळा पूजन केले तर सहस्त्र वेळा पूजन होते. त्यामुळे हे लिंग देखील उपरोल्लेखित प्रकारचेच आहे. प्रकार 14. शतकलिंग. याच लेणीमध्ये आणखी एक लिंग आहे. त्याच्या शाळुंकेवर अथवा विष्णू भागावर पुष्पाकृती कोरलेली आहे. तर लिंगावर 6 भागांवर 16 लिंगे कोरून असे 6 पट तयार केलेले आहे. पण वास्तवात हे पट 6 नसून 7 आहेत. लिंगाच्या वरच्या बाजूस 4ही बाजूला एक सुटे लिंग तयार केलेले दिसते. अशा प्रकारे यांची संख्या 100 होते व मुख्य लिंग मिळून 101 होतात. परंतु त्याचे शिवलिंगाचे प्रयोजन कळत नाही. प्रकार 15. सहस्त्रलिंग. या लेणीत पश्चिमेस आणखी 2 लिंगे आहेत. त्यातील आतील बाजूचे अत्यंत सामान्य प्रकारचे आहे, तर बाहेरील लिंगास सहस्त्रलिंग म्हणता येईल. त्यावर उत्तराभिमुख असलेल्या लेणीतील मुख्य लिंगाप्रमाणे सहस्त्रलिंगे आहेत. शिवाय याच्या विष्णू भागावर पर्णपुष्प आकृती कोरलेली आहे. या लेणीतील सगळ्या शिवलिंगाचे एक वैशिष्ट्य आवर्जून नमूद करावयास हवे. ते म्हणजे ही सगळी लिंगे लेणीच्या ब्रह्मबिंबावर स्थापन केलेली आहे. प्रकार 16. आयताकृती पंचलिंग. पहिल्या अथवा विश्वेश्वर तळ्याजवळील लेणीमध्ये 3 वेगळी शिवलिंगे आहेत. लेणीत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर आयताकृती अखंड पाषाणामध्ये एक लिंग आहे. त्यावर 5 गोलाकार लिंगे घडविलेली आहेत. या सगळ्या लिंगांची पन्हाळ उत्तरेकडे आहे. यास पंचलिंग म्हणतात. हे लिंग प्रकारातील वेगळे उदाहरण आहे हे नक्की. प्रकार 17. भैरवलिंग. इथले दुसरे लिंग लेणीच्या उजव्या बाजूस मध्यभागी आहे. यावर मुख्य लिंगाच्या जागी पिरॅमिडसारखे पण गोल असे 4 टप्प्यांचे लिंग आहे. त्यावरील भागावर लिंग स्थापनेसाठी
खाच केलेली दिसते. लिंगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यापासून आड एक अशी 7 व 8 लिंगांची उतरती मालिका दिसते. यात दक्षिणोत्तर बाजूस मध्यभागी 4 लिंगे आहेत. यांची एकूण संख्या 64 होते. यास भैरवपिंड अथवा भैरवलिंग म्हणतात. त्यांची लिंग संख्या सर्व बाजूस समान नाही. वरती अष्टभैरव दिलेलेच आहेत, पण इथे 64 लिंगे आहेत. त्यामुळे सर्व भैरवांची नावे इथे देत आहे. अतिसंग वर्ग 1. अतिसांग 2. विशालाक्ष 3. मार्तंड 4. मोदकप्रिय 5. स्वच्छंद 6. विघ्न संतुष्ट 7. खेचर 8. सचराचर. रुरु वर्ग 1. रुरु 2. कोडदंष्ट्र 3. जटाधर 4. विश्वरूप 5. विरूपाक्ष 6. नानारूपधर 7. पर अथवा महाकाय 8. वज्रहस्त. चंड वर्ग 1. चंड 2. प्रलयांतक 3. भूमिकंप 4. नीलकंठ 5. विष्णू 6. कुलपालक 7. मुंडपालव 8. कायपांडव. क्रोध वर्ग 1. क्रोध वर्ग 1. क्रोध 2. पिंगलेक्षण 3. अभ्ररूप 4. धरापाल 5. कुटील 6. मंत्रनायक 7. रुद्र 8. पितामह. उन्मत्त वर्ग 1. बटुकनायक 2. शंकर 3. भूतवेताळ 4. त्रिनेत्र 5. त्रिपुरांतक 6. वरद 7. पर्वतवास 8. शुभ्रवर्ण. कापाल वर्ग 1. कपाल 2. शशिभूषण 3. हस्तिचर्माबरधर 4. योगीश 5. ब्रह्मराक्षस 6. सर्वज्ञ 7. सर्वदेवश 8. सर्वगत हृद्यस्थित. भीषण वर्ग 1. भीषण 2. भयहर 3. सर्वज्ञ 4. कालाग्नी 5. महारौद्र 6. दक्षिण 7. मुखर 8. अस्थिर. संहार वर्ग 1. संहार 2. अतिरिक्तांग 3. कालाग्नी 4. प्रियंकर 5. घोरनाद 6. विशालाक्ष 7. योगीश 8. दक्ष संज्ञित. प्रकार 18. कमललिंग. पाटेश्वर येथील तिसऱ्या लेणी समूहामध्ये 2 वेगळ्याच प्रकारची शिवलिंगे आहेत. याच्या चौकोनी शाळुंकेवर 5 टप्प्यांमध्ये अनुक्रमे 4, 8, 12, 16 व 36 अशा कमळाच्या पाकळ्या अथवा कमलदल कोरलेले आहे. यास कोणी तंत्रलिंग समजतात तर कोणी यंत्रलिंग. वास्तविक हे शिवाच्या पंचलिंगाचे सुंदर उदाहरण आहे. या कमलदलाच्या वरच्या बाजूस एकच छत्राकार लिंग आहे व याच लिंगावरील सर्वात वरच्या 4 दलांचा विचार केल्यास त्यावरील लिंगाकृती 5वे हे पंचलिंगाशी जुळणारे आहे हे दिसते. म्हणजे वरील कोणत्याही संख्येचे शेवटचे रूप 4 हेच येते आणि त्यावरील वरचे 5वे लिंग मिळून पंचलिंगे होतात. सरतेशेवटी पाटेश्वरमधील इतर लिंगांचा विचार करायला हवा. आतापर्यंत केवळ काहीतरी विशेष असलेल्या लिंगाचे वर्णन व माहिती वरती दिलेली आहे. पण इथे सर्वच लेणी समूहामध्ये गोलाकार व चौकोनी अन्य काही लिंगे आहेत. त्यावर
एकच लिंग नसलेली खाच दिसते. ही सगळी चल रूपातील लिंगे आहेत. त्यांना घडवून इथे का ठेवले गेले याबद्दल अधिकृत माहिती मिळत नाही. पण गेली काही दशके ती इथेच असल्याचे स्थानिक सांगतात व त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवरून दिसून येते. शिवलिंगाची माहिती घेतल्यानंतर पाटेश्वर येथील मूर्तीची माहिती घ्यायला हवी. इथल्या मूर्तींमध्ये नाविन्य तर आहेच, पण त्याबरोबर निराळेपणही. मूर्ती अज एकपाद या देवतेचा संदर्भ पुराणात आढळतो. वास्तविक ही वैदिक देवता आहे. यांच्या मूर्ती फार कमी ठिकाणी आढळतात. त्यामुळे ही एक अपरिचित अथवा अल्पपरिचित देवता आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पुराणांतर्गत ही पूर्वा भाद्रपदाची देवता आहे. या मूर्तीचा चेहरा बकऱ्याचा अथवा बोकडाचा असतो व याला एकच पाय असतो. अशा प्रकारची शिल्पे भारतभर आढळलेली आहेत. बिकानेर येथील संग्रहालयात, झाशी येथील राजवाड्यामध्ये, पटना गावातील सुंदर चौकात याची मूर्ती आहे. तिरुवोट्टियूर, तामिळनाडू येथेही संग्रहालयात अज एकपादाची मूर्ती ठेवलेली आहे. याची एक आणखी मूर्ती आंध्र प्रदेशात मुखलिंगम, जिल्हा जंगम येथे आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा चेहरा मनुष्यासारखा असून त्याच्या हातात बकरा आहे. हे शिल्प चतुर्भुज आहे. त्याच्या हातात अनुक्रमे कमंडलू, त्रिशूल, बकरा व पात्र ही आयुधे आहेत. विविध अभ्यासकांच्या मते अज एकपाद हा सूर्य, अग्नी आणि रुद्र यापैकी एकाचे रूप आहे. त्यामुळे याचा तपशीलवार अभ्यास करणे योग्य ठरेल. शिवाय त्यांचा संबंध अहिर्बुंध्य व अपानपात याच्याशी जोडला जातो. त्यामुळे त्याचेही संदर्भ पाहणे आवश्यक आहे. शिवाय त्यांच्या संबंध अहिर्बुधन्य या व अपानपात याच्याशीही जोडला जातो. त्यामुळे त्याचेही संदर्भ पाहणे आवश्यक आहे. अहिर्बुधन्य ही एक वैदिक देवता आहे. ऋग्वेदाच्या 5व्या, 7व्या आणि 16व्या खंडात याचा उल्लेख आढळतो. शिवाय ऐतरेय ब्राह्मणामध्ये याचा उल्लेख आहे आणि तोही अग्नी म्हणून. गार्हपत्य अग्नी हाच अहिर्बुधन्य होय. पुढे उत्तरकालीन वाङ्मयात याला शिवाचे रूप मिळाले आणि त्याचे नाव अहिर्बध्न झाले. हरिवंशामध्ये महादेवच्या प्रसादाने सुरभीला कश्यपापासून झालेल्या 11 रुद्रांच्या नावामध्येही याचे नाव आहे. शिवाय अज एकपदाचे नावही त्यात आढळते. त्यामुळे याचा संबंध जोडला गेला आहे. काही जणांच्या मते अहिर्बुधन्य हे चंद्राचे नाव असून पूर्वी काही जमाती सूर्याप्रमाणे चंद्रोपासकही होत्या. त्यांची ही देवता आहे. अहिर्बुधन्य संहिताही उपलब्ध आहे. हा पांचरात्र संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे. अपानपात अहिर्बुधन्याप्रमाणे ही देखील एक वैदिक देवता आहे. ऋग्वेदाच्या 2ऱ्या अध्यायाच्या एक पूर्ण सूक्तात याचे स्तवन केलेले आहे. अवेस्त्यात हा पाण्यात राहणारा असुर असून तो स्त्रियांच्याही
मेळाव्यात राहतो. ओल्डेनबर्गचे मत ही मुळात साधी देवता असून पुढे तिला विसदृश्य असा ज्वालोत्पन्न अग्नी व अपांतपात यांना एक मानू लागले असावेत असे आहे. आता प्रथमतः अज एकपादास सूर्य कसे म्हटले गेलेले आहे ते पाहू. याचा एक संदर्भ अथर्ववेदात सापडतो. त्याच्या 13व्या अध्यायात त्याला तो पूर्वेस उगवतो व त्याने दोन्ही लोक स्थिर केलेले आहेत असे म्हटले आहे. दुर्गाचार्यांनीही अज एकपादास सूर्य असल्याचेच मत नमूद केलेले आहे. याशिवाय जर्नल ऑफ अमेरिकन ओरिएंटल सोसायटी व्हॉल्यूम 53 डिसेंबर 1933 मध्ये त्या संदर्भात एक लेख आलेला आहे. त्याचे लेखक P.E. दुर्मोत यांनी माहिती दिलेली आहे. इफ द गॉड अजा एकपाद इज द सन अँड इफ ॲज आय हॅव सपोज हिज 1 foot or leg sort of pillar which supports the sun in its journey through the sky, this interpretation of the Vedic myth may throw some light on the interpretation of the swastika and similar old solar symbols. On the other hand, these symbols may be considered as supporting the proposed interpretation of अजा एकपाद. याच रिपोर्टमध्ये त्यांनी त्याला पुशन या सूर्यनामाशी कदाचित संबंध असल्याचे म्हटले आहे. इफ द गॉड अजा एकपाद इज अ सन गॉड, ही परहॅप्स हॅज सम कनेक्शन विथ द गॉड. श्री दुर्मोत यांनी हे मत निश्चितच ऋग्वेदावरून मांडलेले आहे, कारण ऋग्वेदात बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख येतो, पण वेदोत्तर काळात याचे महत्त्व कमी होत गेले. वास्तविक पुष हा शब्द पोषण या धातूपासून निष्पन्न झाला आहे. वास्तविक पुष हा शब्द पोषण या धातूपासून निष्पन्न झाला आहे. पुषण या रथाला घोड्यांऐवजी बकरे जोडलेले असल्यामुळे त्याच्या रथाला अजाश्व नाव मिळालेले आहे. त्याचा 5 व उजवा हात, केसांची वेणी, हातातील सोन्याचा भाला व अंकुश याचा उल्लेख ऋग्वेदात आला असून तो उत्तम सारथीही असल्याचे म्हटलेले आहे. पुषण हा मार्गांचा स्वामी असून तो सर्व मार्ग जाणतो. त्यामुळे मार्गातील सर्व अडथळे दूर करून घरी सुखरूप पोहोचण्याकरिता पुषणची प्रार्थना केली जाते. जर अज एकपादास रुद्र म्हटले तर त्याचे संदर्भ काय आहेत ते पाहू. ऋग्वेदात याचा उल्लेख आढळतो. शिवाय त्याचा लिंगपुराण आणि शिवपुराणमध्येही 11 रुद्रांत समावेश केला आहेच. यात वरती नमूद केल्याप्रमाणेच त्याचा संबंध अहिर्बुधन्य व अपांतपात याच्याशी जोडला जातो. चतुर्वर्ग चिंतामणी रूपमंडन या ग्रंथामध्येही त्याचे नाव आलेले आहे. आधी लिंगपुराण व शिवपुराण या दोन्हीही पुराणांतर्गत आलेली 11 रुद्रांची नावे पाहू. लिंगपुराणात शिवाच्या 11 रुद्रांची नावे पुढील प्रमाणे: अजेकपाद, अहिर्बुधन्य, विरूपाक्ष, भैरव, हर, बहुरूप, त्र्यंबक, सुरेश्वर, सावित्र, जयंत, पिनाकी, अपराजित. शिवपुराणातही थोड्या फरकाने दिलेल्या 11 रुद्रांची नावे पुढील प्रमाणे: 1 कपाली, 2 पिंगल,
3 भीम, 4 विरूपाक्ष, 5 विलोहित, 6 शास्ता, 7 अजपाद, 8 अहिर्बुधन्य, 9 शंभू, 10 चंड व भव, 11 ही नावे आहेत. पण यामध्ये हे सुरभी व काश्यप यांचे पुत्र सांगितलेले आहे. आता याला अग्नी म्हटले तर त्याचे काय संदर्भ आहेत ते पाहू. पारस्कर गुह्यसूत्रात याचा उल्लेख आला आहे. त्यामध्ये याला पेयानिषेक देतात असे सांगितले आहे. अग्नीस 3 पाय, 2 मुखे व 7 हात असतात. याचे बाकी वर्णन अग्निवृष या मूर्तीच्या वर्णनात दिलेले आहे. अज एकपादाप्रमाणे पुराणांमध्ये आणखी एकाचा चेहरा बोकडाचा सांगितला आहे. तो म्हणजे दक्षाचा, सतीचा पिता. याबद्दल कथाही दिलेली आहे. वीरभद्राने दक्षाचा वध केल्यानंतर त्याचे मुंडके अग्नीत दहन केले. त्याच्या सती निघालेल्या पत्नीला प्रसूतीला कोकिळीच्या मुखी वेदवाणी ऐकू आली आणि तिने त्यावर विश्वास ठेवून शिव आराधना केली. त्यानेही दक्षाचे धड तैलद्रोणी नावाच्या पात्रामध्ये ठेवले होते व पुढे शिवानेच पुन्हा बोकडाचा चेहरा लावून त्यास जिवंत केले. पण त्याचा एकपादाशी संबंध नाही. शिवाय कुर्म पुराणातही एक कथा दिलेली आहे. त्यामुळे अज एकपाद हे नाव शिवाला म्हणजे रुद्राला नाही. त्यामुळे अज एकपाद हे नाव शिवाला मिळाल्याचे समजते. ती कथा पुढील प्रमाणे. जगताचा आद्य कोण या वादामुळे ब्रह्मा आणि शिव यांची भांडणे होऊन शिवाने ब्रह्माचे 5वे तोंड तोडल्यानंतर म्हणजे कापल्यानंतर ब्राह्मण हत्या स्त्री रूपाने शिवाच्या मागे लावली. शिव तसाच विष्णूकडे गेला असता विश्वक्सेना नावाच्या ब्राह्मणाने शिवास विष्णूच्या द्वारापाशी अडवले. शिवाने त्यासही मारले. त्यामुळे आणखी ब्रह्महत्या त्याच्या मागे लागली. त्यावेळी विष्णूने त्याला पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली आणि ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे शिर गळून पडेल त्याच ठिकाणी त्याची ब्रह्महत्येतून मुक्तता होईल. पण तोवर ब्रह्माच्याच कवटीतून एका पायावर शिवाने भिक्षा मागावी आणि स्वतःचे तोंड कोणास दाखवू नये असे सांगितले. त्यावेळी शिवाने बोकडाचे तोंड धारण केले आणि एका पायावर पृथ्वी प्रदक्षिणा केली. पुराणातील कोणतीही कथा इथल्या शिल्पाशी ताडून पाहिली तरी या ठिकाणी एक गोष्ट समजते. ती म्हणजे इथल्या शिल्पाला 3 तोंडे आहेत. आपल्याकडे दत्तात्रेयांची पूजा फार पूर्वीपासून केली जात असली तरी अशा प्रकारात आणखी कोणते शिल्प असल्याचे दिसत नाही. त्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे असे म्हणण्यास जागा आहे. त्यामुळे अशा शिल्पाचा काळ 15व्या शतकाच्या सुमारास जाण्यास हरकत नाही. पण या कुंडाच्या बांधणीवरून हे शिल्प 17व्या-18व्या शतकातील असावे.